हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त अशी जलेबी बनवलेली इष्टनाशी जलेबी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी बनवायची ते बघूया. चला, मस्त बाहेर अशी छान अशी थंडी पडलेली आहे. तर म्हटलं चला इष्टनाशी जलेबी आपण हे ट्राय करून बघूया. तर मी काय केलं माहिती की एक वाटीत मैदा घेतला, इनो अर्धी पुडी इनो टाकून घेतली, जास्त नाही टाकायचं, अर्धीच पुडी टाकायचं आहे. आणि 1 चमचा भरून तूप टाकून घेतलं, साजूक तूप टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं, सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीने. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, पूर्ण बघा. आता आपण 1 वाटी पाणी टाकून घेणार, थोडं 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 टाकून मी व्यवस्थित असं पीठ तयार करून घेणार आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. छान अशी रेसिपी आहे आणि इष्टन अशी आहे. तर मी अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित पळीच्या साहाय्याने मी मिक्स करून घेते. बघू शकता अगदी झटपट तयार होते. व्यवस्थित आपलं पीठ मस्त असं व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या थिकनेसमध्ये आपलं तयार झालेले. तर बघू शकता. आता एकाकडे आपण आहे ना, तर पाक तयार करून घेणार आहोत. 1 वाटी मी साखर घेतली, तर 1च वाटी मी आहे ना पाणी घेणार आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण पाक करून घेणार आहोत. तर एकीकडे पाक आपण तयार करायला ठेवून दिलेला आहे. आता आपण 2-3 वेलदोडे घ्यायचे, कुटून घ्यायचेत. तर मी अशा पद्धतीने कुटून घेतले आणि पाकात टाकले. मस्त असा फ्लेवर येतो या अशा पद्धतीने. आता आपण एकीकडे जलेबीसुद्धा तयार करायला घेणार आहोत. तर मी मोठा पॅन घेतला, पसरट साईजचा, की आपले जलेबी छान गरम पण व्हावे आणि छान कुरकुरीत तयार व्हावा म्हणून. आणि इकडे मी पायपिंग बॅग घेतली. तर अशा पद्धतीने तिला ना खाली छान कट मारून घेतला. तर जास्त मोठा नाही केला मी, बारीकच केला. आता आपण पाकात केसरसुद्धा टाकून घेतले, छान उकळू देणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपण आहे ना, जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. अशा पद्धतीने धार लागलेली बघू शकता. तर अशा पद्धतीनेच आपल्याला गाढा असा पिठाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत. तर आता बघू शकता मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि हाताला असा चिपचिप करतोय. एक तारी पाक आपला तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि जलेबी तयार करायला घ्यायची. बघू शकता मस्त अशी जलेबी तयार झालेली आहे. तर पाहिजे त्या आकारात, छोट्या मोठ्या आकारात तुम्ही करू शकता. छान अशा कुरकुरीत आता आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईड पलटून घ्यायच्या. तर मस्त आता कलर बघा चेंज होतोय. तुम्ही सुद्धा अशी इन्स्टंट जलेबी तयार करू शकता, खाऊ शकतात. कोणाला पण सहज आवडेल अशा पद्धतीने. मस्त आता आपण कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपण साईडला काढून घेऊया. बघू शकतात आपल्या जलेबी या तयार झालेल्या आहेत, मस्त कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. तर आता आपण पाक तयार होता ना त्याच्यात टाकून घेणार आहोत. अगदी थोड्या थोड्याच गरमच आहे बरं का पाक माझा, थंड अजिबात करून घेतलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने मस्त आता पाक टाकून घेतला. आता नितरून घेऊया. मस्त छान आता 5 मिनटं मी पाकात बुडवून ठेवले, त्याच्यानंतर काढून घेतले. बघू शकता अगदी रसरशीत आणि छान अशी आपली इष्टन अशी जलेबी तयार झालेली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.